सांगितलं की कोकाटेंच्या कन्या त्यांची मुलगी देखील आता कोर्टरूममध्ये आहे. त्यांचे कुठले अजून म्हणजे कुटुंबातील कुठले सदस्य त्या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती मिळते? कोकाटे यांचं जे राजकारण सुरू आहे त्यांच्या राजकारणामध्ये बऱ्याच आपण बघतो की स्थानिक पातळीवरती त्यांची मुलगी जी आहे ती बऱ्यापैकी राजकारणामध्ये ऍक्टिव्ह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मुंबईमध्ये सुद्धा जेव्हा मागच्या वेळी जेव्हा कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली होती तेव्हा सुद्धा त्यांची मुलगी जी आहे ती मुंबईमध्ये मुक्कामी होती आणि आपल्या वडिलांच्या सोबत ठामपणे उभं राहताना कुठेतरी कोकाटे यांची कन्या आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि आज देखील जेव्हा कोकाटे यांच्या संदर्भामध्ये महत्त्वाची सुनावणी जेव्हा कोर्टामध्ये चालू आहे तेव्हा तिथे भक्कमपणे वडिलांची साथ देण्यासाठी म्हणून त्यांची मुलगी जी आहे ती स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे. सध्या कोकाटे आपल्याला माहिती आहे की लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. अशा वेळी त्यांची मुलगी जी आहे ती स्वतः त्या ठिकाणी आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोर्टामध्ये त्यांच्या कुटुंबियांपैकी इतर कोणी पाहायला मिळत नाही. मात्र कोकाटे यांची कन्या जी आहे ती मात्र कोर्टरूम परिसरामध्ये आल्याचं चिन्ह पाहायला मिळत आहे. वकिलांच्या माध्यमातून नेमका कोणता युक्तिवाद केला जात आहे, सरकारी वकिलांकडून जे दावे केले जात आहे ते कशा पद्धतीने आपले वकील खोडून काढत आहे, या सगळ्यांवरती बारकाईने लक्ष ठेवण्याचं जे काम आहे ते कोकाटे यांची कन्या खरं तर कोर्टरूममध्ये आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. वकिलांच्या बाजूला उभी राहून ही संपूर्ण जी सुनावणी आहे, हा संपूर्ण जो युक्तिवाद आहे तो बारकाईने ऐकण्याचं काम जे आहे ते सध्या कोकाटे यांची कन्या करताना पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे कुठेतरी वडिलांवरती उपचार सुरू असताना मुलगी जी आहे ती कोर्टरूममध्ये आलेली आहे आणि ह्या संपूर्ण सुनावणीवरती बारकाईने लक्ष ठेवण्याचं काम जे आहे ते सध्या कोकाटे यांची मुलगी करताना पाहायला मिळत आहे. नक्कीच रुपाली, तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा. आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची अपडेट. आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.